तेव्हा वाघूजी बुवा काय म्हणता अशा प्रमाणे हा जेजुरीचा खंडोबा खंडोबा साऱ्या भक्ताचं कुलदैवत आहे. आहे या देवाला आवड कशाची कशाची बरं तुम्हाला सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे आम्हाला. या देवाला आवड म्हणजे हा हा बेल भंडाराची, भंडाराची, बैलगाडीची बैलगाडीची आणि लगीन जोडीची. जोडीची ज्यानं केला त्याच्या भंडाराचा मान, मान त्याला देतो चौरंग सोनियाची खान. खान ज्याने केला त्याच्या भंडाराचा अपमान, अपमान त्याला फिरवितो रानू रान असा हा खंडोबा. खंडोबा आहे. देव म्हणजे भक्तीचा भुकिलेला आहे. भुखीला आहे. परंतु हा मनामध्ये भक्ती पाहिजे. भक्ती पाहिजे. आणखी या देवाचं स्वरूप कसं होतं. कसं होत त्या मनिमल्ल दैत्याला ठार करताना देवाला हा कसा अवतार घ्यावा लागला. कसा घ्यावा लागला. गळ्यात माळ सर्पाची भूषणी, भूषणी, कानात चंड मार्तंड कुंडली, कुंडली, हातात डमरू डमरू, त्रिशूळ त्रिशूळ आणि कंपाळाला भंडार लावलेला अशा स्वरूपात हा सप्तकोटी गणासहित गणासहित हा शिव खंडोबा खंडोबा मणिमल्ल दैत्यावर चालून गेला. आहे. मणिमल्ल दैत्य ठार केली. परंतु हा ठार होते वेळी बर मणिमल्ल दैत्य देवाला शरण आली. म्हणून त्या खंडोबानी मणी दैत्याला आपल्या चरणाजवळ जागा दिली आणि मल्लासूर दैत्याचं नाव आपल्या नावा अगोदर लावलं. अशा प्रमाणे त्या शिव खंडोबानी त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा या देवाला खंडोबा म्हणण्याऐवजी मार्तंड मल्हारी सुद्धा म्हणतात. मग या शिव खंडोबा देवानी सप्त ऋषीच्या विनंतीवरून मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला रविवारी शक्ती सहित लिंग रूपाने प्रगट झाली. तोच हा जेजुरीचा खंडोबा. मग त्याने अवतार कसा घेतला सांगा बरं आम्हाला. प्रथम देव होती कैलासपती, संगती घेऊन आदिमाया सती पार्वती. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकर
वाही जटेतून निर्मळ गंगा केला भक्ताचा त्याने उद्धार केला भक्ताचा त्याने उद्धार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्तंड मल्हार धवळा घोडा पिवळा रंग बाणू माळसा घेऊन संग धवळा घोडा पिवळा रंग बाणू माळसा घेऊन संग कंपळाला लावून भंडार कंपळाला लावून भंडार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार देव झाला मार्तंड मल्हार शंकराने धरिला अवतार